तुटपुंजा रकमेवर शेतकऱ्यांची बोळवण, संतप्त शेतकऱ्यांचा पीक विमा कार्यालयात ठिय्या। सर्वे फॉर्मसह पीक विमा नुकसान भरपाई देण्याची मागणी ऐरणीवर। पीक विमा कंपनीने अगदी तुटपुंजा पीक विमा नुकसान भरपाईवर शेतकऱ्यांची बोळवण केली असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची तीव्र लाट निर्माण झाली आहे। काही शेतकऱ्यांना फक्त 100 रुपये नुकसान भरपाई तर त्याच गटात काही शेतकऱ्यांना लाखाची नुकसान भरपाई मिळाली। त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सर्वे फॉर्मची मागणी केली आहे। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांच्यासह संतप्त शेतकऱ्यांनी चिखली येथील पीक विमा कंपनीच्या कार्यालयावर आज धडक दिली असून कार्यालयात आक्रमक होत ठिय्या आंदोलन केले। पीक विमा कंपनीने शेतकऱ्याच्या खात्यात 50, 25, 34 असे रुपये टाकून शेतकऱ्यांची थट्टा लावलेली आहे। 25 रुपयात 50 रुपयात म्हणजे काय शेतकऱ्यांना नुकसान देऊन काय साध्य करायचं कंपनीला हेच काही कळत नाही। म्हणजे शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं आहे, किती कंपनीने दाखवलं आहे हेच काही सावळा गोंधळ। मला जी रक्कम आलेली आहे ती रक्कम मी विमा ऑफिसला परत करण्यासाठी आलेलो आहे। या रकमेमध्ये आज एवढी महागाई झालेली आहे, जर DAP खताची थैली घ्यायची असली तर 2000 रुपये लागतात आणि बियाची थैली घ्यायची असेल तर 3000 रुपये लागतात आणि शासन आम्हाला ती पीक विम्याची रक्कम जी देऊ राहिलं आहे ती 100 रुपये, 200 रुपये, 338 रुपये अशी रक्कम ही शासन देऊ राहिलं आहे। ही शेतकऱ्यांची थट्टा करू राहिले का? चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना काल पीक विमा रक्कम जमा झाली। ती रक्कम अतिशय तुटपुंजी आहे। त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना 20 रुपये, 19 रुपये, 18 रुपये, 68 रुपये, 300 रुपये, 200 रुपये अशी पीक विम्याची रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे। आज आम्ही शेतकऱ्यांसह या पीक विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे सुरूच राहणार आहे। आज आम्ही ज्या शेतकऱ्यांना अतिशय कमी रक्कम आली ती रक्कम आज आम्ही सोबत घेऊन आलेलो आहे आणि ती पीक विम्याची रक्कम आम्ही पीक विमा कंपनीला परत करणार आहे। आमची शासनाला आणि पीक विमा कंपनीला कळकळीची विनंती आहे, ज्या शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी अशा स्वरूपात पीक विमा रक्कम दिली ती रक्कम उर्वरित रक्कम या शेतकऱ्यांना देण्यात यावी। त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी सर्वे फॉर्म मागितले त्या शेतकऱ्यांना सर्वे फॉर्म देण्यात यावे, जेणेकरून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असताना पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतात आले, शेतात पंचनामे केले आणि त्यावर त्या शेतकऱ्याचे नुकसान जे आहे ते 85 ते 90% दाखवण्यात आलेलं होतं। मात्र